हॅलो, नमस्कार. माझे सर्व लाडक्या ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांना आजचा दिवस खूप छान जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. मी गजानन नाईक तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत करत आहे. तर आजचा भर होता शुक्रवार आणि जी काल आपण महालक्ष्मी देवीची सेवा केली होती, तर तिच्याच उत्तर पूजा होती. म्हणजेच पूजा मांडणी जी आहे तर ती उचलायची होती. जर व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. जेव्हाही आपण कोणत्या देवी देवतेची पूजा करतो तेव्हा पूजा उचलण्या अगोदर त्यांची आपण म्हणजेच मनापासून क्षमा मागितली पाहिजे किंवा म्हणजेच आपल्याकडून काही जर चूक झाली तर आम्हाला माफ करा यासाठी म्हणजेच आपल्या हातामध्ये थोड्याशा अक्षता घ्यायच्या आणि त्यानंतर त्या ज्या अक्षता आहेत तर देवी आईला स्मरून म्हणजेच देवी आईचं नामस्मरण करून म्हणायचं देवी आईला की माझ्या हातून काही जर चूक झाली तर मला माफ कर आणि त्या अक्षता आपल्या सर्व पूजेवरती टाकायच्या आणि त्यानंतर पूजा उचलण्यासाठी आपल्याला सुरुवात करायची. पहिल्यांदा तुम्ही देवी आईची एक आरती करून घ्या आणि त्यानंतर तुम्ही पूजा उचलण्यासाठी सुरुवात करू शकता आणि पूजा उचलताना देखील तुम्ही स्टेप बाय स्टेप उचला. म्हणजे ज्या प्रकारे तुम्ही पूजा मांडणी केली होती तर त्याच प्रकारे पूजा उचलताना म्हणजे जर तुमची मांडणी जर मोठी असेल म्हणजेच तुम्ही बघत असाल तर आता माझी पूजाची मांडणी आहे तर ही जर थोडीशी मोठी आहे, त्यामुळे अशा प्रकारच्या जेव्हा आपण पूजा करतो तर तेव्हा बरंचसं साहित्य आपण पूजेमध्ये यूज केलं असतं. त्यामुळे ते साहित्य म्हणजेच जागोजागी आपल्याला ठेवणं शक्य होत नाही. त्यामुळे जशा प्रकारे तुम्ही पूजा मांडणी केली असते तर त्याच प्रकारे तुम्ही पूजा उचला, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की तुम्ही कोणतं साहित्य कुठून घेतलं होतं आणि पूजा उचलणं म्हणजेच पूर्ण पूजा उचलणं झाल्यानंतर जे साहित्य तुम्ही जिथून घेतलं होतं तर तिथंच ठेवा, नाहीतर मग ते आपल्याला पुढच्या पूजेच्या वेळेस मिळत नाही. पूजा उचलताना आपण ते साहित्य दुसरीकडे ठेवून देतो आणि नंतर आपल्याच लक्षामध्ये राहत नाही. त्यामुळे तुम्ही शक्यतो जिथून साहित्य तुम्ही घेता तर तिथेच ते ठेवून द्या, जेणेकरून तुम्हाला पुढच्या पूजेच्या वेळेस मिळत जाईल. तर अशा प्रकारे आता जी पूजा मांडणी मी केली होती तर सर्वात पहिल्यांदा मी देवी आईची आरती करून घेतली. त्यानंतर देवीला मी क्षमा मागितली की माझ्याकडून काही जर चूक झाली असेल तर मला क्षमा कर आणि त्यानंतर तुम्ही बघत असाल तर सर्व जी पूजा साहित्य होतं तर ते मी म्हणजे एक ताट घेत असतो, जेणेकरून त्याच्यामध्ये ते सर्व साहित्य बसतं आणि नंतर पूजा उचलणं पूर्ण झाल्यानंतर ते सर्व साहित्य म्हणजे जिथून मी घेतलं असतं तर तिथे मी ठेवून देत असतो. म्हणजेच जे काही वस्त्रपूजेमध्ये मी यूज करतो चौरंग, तर हे सर्वांचे एक बॉक्स आहेत तर ते बॉक्समध्ये मी नंतर ठेवून देतो. नाहीतर ते जर आपण एका साईडला ठेवून दिलं तर ते तसंच राहतं, नंतर आपलं लक्ष देखील त्यावर जात नाही. आणि खास करून जेव्हा तुम्ही दिवे पूजेमध्ये यूज करता म्हणजेच पितळेचे किंवा तांब्याचे दिवे तुम्ही पूजेमध्ये यूज करता तर पूजा झाल्यानंतर लगेचच ते क्लीन करून ठेवत जा, जेणेकरून ते नंतर जर आपण तसेच ठेवले तर ते चिकट देखील होतात आणि खूप दिवसांनी जर आपण ते घासले तर ते निघत देखील नाहीत. त्यामुळे तुम्ही लवकरच्या लवकरच कामं करून घेत जा, जेणेकरून नंतर आपल्याला अवघड जात नाही. यानंतर जी काही रांगोळी मी पूजेमध्ये यूज केली होती तर ही देखील मी निर्माल्यामध्येच टाकून देतो. नाहीतर जे आपले झाडं असतात तर त्यांच्या बुडामध्ये जर आपण टाकून दिलं, त्याचबरोबर फुलं जी असतात तर ती देखील आपण झाडांच्या बुडामध्ये टाकू शकतो आणि जी रांगोळी आहे तर ती तुम्ही निर्माल्यामध्येच टाकून द्या. यानंतर जी खालची म्हणजे चौरंगावरची जी पूजा मांडणी होती तर ती मी उचलून घेतली. म्हणजे जी गणपती बाप्पांची मूर्ती होती, महालक्ष्मी देवीची मूर्ती होती, तर ती सर्व पूजा मी उचलून घेतली. यानंतर जो कुंचम होता तर कुंचम देखील मी उचलून घेतला आणि जे कुंचममधले तांदूळ असतात तर ते तुम्ही म्हणजे आता 4ही गुरुवार तेच यूज करू शकता किंवा तुम्हाला जर चेंज करायचे असले तर तुम्ही चेंज देखील करू शकता. तर 4ही गुरुवार आता मी हेच तांदूळ यूज करणार आहे. म्हणजेच माझा एक गुरुवार माझ्या आत्याकडे झाला होता. आता जे येणारे अजून 2 गुरुवार आहेत तर तेव्हा देखील मी कुंचम सेवा करेल, कारण महालक्ष्मी देवीची सर्वात प्रिय अशी कुंचम सेवा मानली गेली आहे. त्यामुळे तुम्ही कुंचम सेवा आवर्जून करत जा. जर तुम्हाला कुंचम सेवेबद्दल माहिती नसेल तर आपल्या यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तर तो तुम्ही चेक करू शकता. यानंतर जी कलशाची मांडणी म्हणजे देवी आईचं जे स्वरूप आपण तयार केलं होतं तर ते आता मी उचलण्यासाठी सुरुवात केली. सर्वात पहिल्यांदा देवीचा जो मुखवटा होता तर त्याला मी हळदी कुंकू लावून घेतला आणि त्यानंतर हळूहळू जी पूजेची मांडणी होती तर ती मी उचलून घेतली. त्याचबरोबर जी देवी आईची पानं होते म्हणजेच ते कळसाला आपण डहाळे लावतो तर ही पूजा झाल्यानंतर आपण आपल्या घरामध्ये ठेवू शकतो आणि दुसऱ्या दिवशी नंतर हे आपण आपल्या निर्माल्यामध्ये टाकून द्यायचे आहेत. त्याचबरोबर जे तांब्यातलं पाणी आहे तर हे तुम्ही तुमच्या तुळशीला देखील टाकू शकता. देवी आईचे जे वस्त्र किंवा ज्वेलरी आहे तर ही देखील मी नंतरच सेपरेट म्हणजेच ठेवून देतो. म्हणजेच त्यांचा स्पेशल एक बॉक्स आहे, वस्त्रांचा देखील एक बॉक्स आहे आणि ज्वेलरी ठेवण्यासाठी देखील एक बॉक्स आहे. कारण जर ते इकडे तिकडे ठेवून देत नंतर आपल्यालाच मिळत नाही आणि माझ्यासोबत तर असं होतं तर मी म्हणजेच एक तर वस्तू इकडे तिकडे जर ठेवली नंतर मला ती मिळतच नाही. त्यामुळे मी शक्यतो म्हणजेच जेवढं जमेल तर तेवढी त्याच जागेवर वस्तू ठेवण्याचा प्रयत्न करत असतो आणि जो ज्वेलरी आहे तर ती ज्वेलरी ठेवण्यासाठी मी बॉक्सचाच यूज करतो. तुम्ही बघितलं असेल तर मागच्या व्हिडिओमध्ये देखील मी तुमच्यासोबत शेअर केला होता, जेव्हा म्हणजेच महालक्ष्मी देवीची आपण सेवा केली होती दिवाळीमध्ये, तर तेव्हा मी तुमच्यासोबत ते बॉक्स शेअर केले होते. तर जे वस्त्रांचा बॉक्स आहे तर तो देखील वेगळा आहे आणि ज्वेलरी ठेवण्याचा बॉक्स देखील वेगळा आहे, जेणेकरून ते म्हणजेच मिक्स होत नाही आणि ते खूप दिवस छान राहतं. आणि हे जे वस्त्र आहे तर याला आता 1 वर्ष होत आहे आणि वस्त्र म्हणजे तुम्ही बघत असाल तर नव्यासारखे
टक्के दिसतात, कारण जसे आपण त्यांची काळजी घेतो तर तसे ते खूप जास्त वेळ टिकतात. त्यामुळे शक्यतो तुम्ही म्हणजे चांगल्या प्रकारे ठेवा, जेणेकरून तुम्हाला त्याचे रिझल्ट देखील चांगल्या प्रकारे पाहायला मिळतील. आणि काल जी महाराजांची आपण सेवा केली होती, दत्तपौर्णिमेनिमित्त महाराजांचं मी पारायण केलं होतं, तर याची देखील उत्तरपूजा होती. जो कलश मी इथे स्थापन केला होता तर तो देखील मी उचलून घेतला. त्याचबरोबर महाराजांची मूर्ती देखील मी इथे ठेवली होती पूजेमध्ये, तर ती देखील उचलून घेतली. आणि जे महाराजांच्या मूर्तीचे वस्त्र आहेत तर हे मी कुठून बनवलेले आहेत याचा देखील ऑलरेडी व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड मी केलेला आहे. आणि जे महाराजांचं मुकुट होतं तर हे स्वतः मी माझ्या हाताने तयार केलं होतं. याचा व्हिडिओ म्हणजे तुम्ही तुमच्यासोबत नक्कीच शेअर करणार आहे, जेणेकरून तुम्ही देखील महाराजांसाठी तशा प्रकारचे मुकुट घरी तयार करू शकता. आणि जेव्हाही आपण महाराजांना सजवतो म्हणजेच महाराजांचा शृंगार करतो, तर तेव्हा महाराजांचं जे स्वरूप आहे तर ते अजून खूप उठून दिसतं. त्यामुळे नक्की तुम्ही महाराजांचा अशा प्रकारे शृंगार करत जा. यानंतर ज्या समया होत्या तर त्या चालूच होत्या, त्यामुळे त्या मी विझवल्या नाहीत, म्हणजे देवघरामध्ये आता ठेवल्या आहेत. सर्व देवांना अभिषेक घालून घेतला. त्यानंतर जी महाराजांची सेवा होती नित्यसेवा, तर ती देखील मी करून घेतली. यानंतर जे काही आता पूजेचं साहित्य होतं तर ते देखील म्हणजेच त्या जागी मी ठेवून दिलं. म्हणजेच जे काही चौरंगाचे बॉक्स होते तुम्ही बघितले असतील, तर माझ्या पूजेमध्ये मी छोटे चौरंग यूज करतो जास्त करून, कारण त्याने आपली जी पूजा आहे तर ती दिसायला छान दिसते. त्याचबरोबर जे वस्त्र आहेत माझ्या पूजेमधले तर ते देखील आपल्या पूजेची जी शोभा आहे तर ती खूप वाढवतात. त्यामुळे तुम्ही नक्की म्हणजे चांगल्या चांगल्या वस्त्रांचा पूजेमध्ये यूज करत जा. म्हणजे जे डिझाईनचे वस्त्र आपल्याला मार्केटमध्ये इझिली अवेलेबल होऊन जातात, तर त्या वस्त्रांचा नक्की तुम्ही पूजेमध्ये यूज करत जा, जेणेकरून तुमची जी पूजा आहे तर ती दिसायला खूप छान दिसते. माझ्याकडे आता बरेच प्रकारचे वस्त्र म्हणजे झालेले आहेत, त्यामुळे प्रत्येक वस्त्राचा मी माझ्या पूजेमध्ये यूज करत असतो. तुम्ही बघितलं असेल तर मार्गशीर्ष महिन्यातली जी पोथी होती तर ठेवण्यासाठी देखील मी एक वस्त्र बोलवलं होतं. त्याचबरोबर कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही कुंचम सेवा बघितली असेल, तर कुंचम सेवा करण्यासाठी देखील मी खाली लाल कलरचे वस्त्र अंथरले होते, तर ते देखील खूप छान क्वालिटीचं आहे. आणि हे सर्व जे वस्त्र आहेत तर हे सर्व मी एका ताईकडून बनवलेले आहेत आणि ते देखील व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. यानंतर जे काही म्हणजे दुसरे पूजेचे साहित्य होते, म्हणजे जसं की डेकोरेशनमध्ये जे काही मी साहित्य यूज केलं होतं तर ते देखील मी नंतर काढून ठेवलं, कारण ते जर आपण तसंच ठेवलं तर त्याच्यावर धूळ वगैरे बसते. त्यामुळे मी ते म्हणजे पॅक करून ठेवून देत असतो. आणि त्यानंतर जी काही बाकीचं साहित्य होतं तर ते आपापल्या जागेवर ठेवून दिलं. यानंतर जी आजची स्वामी सेवा होती तर ते आता माझी करून झालेली आहे, तुम्ही बघू शकता. अशा प्रकारे आजची जी स्वामी सेवा होती आणि शुक्रवारची सेवा तर ती देखील माझी करून झालेली आहे. तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ.